Due to this bar, abacus divided into two parts, upper parts and lower parts. This is bits. मराठी सांगू का? बरोबर आम्हाला कळते पण बाकीचे पॅरेंट्स वगैरे असे वयस्कर त्यांना नाही समजलं. abacus किट म्हणायचं. हे आहेत बीट्स. हे जे पिवळे मध्ये दिसतात त्यांना बीट्स म्हणायचं. ह्या मधल्या बारमुळे abacus दोन ह्याच्यामध्ये विभागला जातो. वरचा भाग आणि खालचा भाग. वरच्या मण्यांची किंमत 5 असते आणि खालच्या मण्यांची किंमत 1 असते. पण त्याची किंमत कधी असते? ज्या वेळेला मधल्या बारला तुम्ही ते बीट्स टच करता त्याच वेळेला त्याची किंमत धरली जाते. हे झाले 6, 7, 8, 9. आणि जेव्हा मायनस करायचे असते त्यावेळेला ते बीट्स खाली घ्यायचे. हे आहे एककाचं घर, एकक, दशक, शतक असे इकडे म्हणजे 1, 10, 100, 1000 असे. तर त्यांना हे समजणं सोपं जाणार आहे. तसं न करता आडव्या रेषेच्या वरचा एकच मणी घेतला तर त्याची किंमत होणार आहे 5. आता बेरीज वजाबाकी करताना छोटी मुलं काय करतात? एक तर फिंगर काउंटिंग म्हणजे हाताची बोटं मोजून करतात, नसेल तर रेषा ओढतात. ही पद्धत साधारण सगळीकडे माहिती आहे. पण अबॅकस शिकलेली मुलं काय करतात? पटकन त्यांना जर सांगितलं 5+4 कर तर ते काय करणार? वरचा एक मणी घेणार आणि खालची वर. असं केलं की ते त्यांनाच माहिती त्यांनी काय केलं. आपण मुलांनी काय करायला लागले?